नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे सूर्याचीवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 4 मे 2026 रोजी नरसिंहदेवाच्या यात्रेनिमित्त एक यात्रेचं पारंपरिक मैदान आहे, एक आदत एक बैल मैदान. त्या मैदानात आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ सूर्याचीवाडीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 4 मे आदत बैल मैदान. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, यात्रेचं आपलं मैदान आहे, या वर्षी आदत बैल मैदान कसं नियोजन आहे? नियोजन चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट केलं जाईल. बर आपल्या बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार बर हा अड्डा भरवला जाईल. सर्व परवानग्या वगैरे काढलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, ग्राउंड चांगला आहे, फाट्या व्यवस्थित आखलेल्या आहेत आणि आता हे आपलं 5वं पर्व आहे नवीन. बरोबर. आणि 4 पर्वामध्ये कुठलाही काही घातपात न होता उत्कृष्ट पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या संघटनेच्या सहकार्यानं हे मैदान अतिशय चांगलं झालेलं आहे. यावर्षी आम्ही पहिलं 71,000 आणि क्रमानं बक्षीस ठेवलेले आहेत आणि सर्व बैलगाडी मालक आणि चालक आणि ड्रायव्हर लोकांना नम्र विनंती गावाच्या वतीने राहील की या मैदानात आपण उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि आपल्याला योग्य न्याय दिला जाईल, कोणावर अन्याय केला जाणार नाही. संघटनेच्या नियमाला अनुसरून हा अड्डा भरवला जाईल आणि कुठल्याही एखाद्या नंदीवर किंवा बैलगाडी मालकावर ड्रायव्हरवर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची पंच कमिटी दक्षता घेईल आणि या आनंदात इथं सर्वांनी सहभागी व्हावं. आणि ठरलेलं बक्षीस आपल्याला दिलेलंच आहे, पण यात्रा कमिटी क्वार्टर फायनलला जे येतील त्यांना यात्रा कमिटी अड्ड्याच्या वेळी काय द्यायचं बक्षीस वगैरे ते ठरवल आणि त्या पद्धतीने आम्ही ते देऊ. तरी सर्वांनी उत्स्फूर्त पद्धतीने यावं, हा बैलगाडा शर्यतीचा अड्डा आनंद लुटावा हे ग्रामस्थांच्या वतीनं, पंच कमिटीच्या वतीनं, नरसिंह देवस्थानच्या यात्रा कमिटीच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो आणि आपला सहभाग असावा. आपल्याला यश मिळो, सर्वांना कोणाला मिळणार आहे कोणाला नाही सांगू याची अपेक्षा करतो हो. आणि आपण याल, आम्ही वाट पाहत आहोत. नक्कीच. बरं, आता मित्रांनो बाबांनी बरीचशी माहिती दिली, म्हणजे बरं मैदानामध्ये काय ओळख वशिला पाहुणा गावची गाडी नाही, नाही. त्या दिवस तुम्ही मैदान 5 वर्ष झालं तर तुम्ही आहेच, हो. त्यामुळे तुम्हाला माहित आहे कुठल्या बैलगाडीवर अन्याय झालेला नाही. गावची गाडी असून कडू नक्कीच. गेल्या वर्षी आमची शेमीला कडन लागली, आम्ही कडनच पाहिलो, बरोबर. कोणाचं काही नाही. नक्कीच. हा. मित्रांनो बघा कसं असतं, यात्रेचं मैदान म्हणलं की गावची एकोप असते आणि गावच्या नावासाठी मैदान असतात, त्यामुळे कुठल्या प्रकारे ओळख वशिला पार्सलिटी नाही. मामांनी सांगितलं पहिल्यांदा की संघटनेच्या नियमानुसार मैदान आहे, त्यामुळं नियम आपल्याला माहिती आहेत. संघटनेच्या नियमानुसार मैदान संपन्न होते. बक्षीस रुपये 71, 51, 31, 21, 11, 9, 7,000 अशी. आणि क्वार्टर फायनल साठी बॅनर वरती फक्त त्यांनी लिहिलेलं आहे की आमच्या कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आल्यानंतर चर्चा केली मी, त्यांनी सांगितलं क्वार्टर फायनलला या ठिकाणी 1,000 रुपये आणि काय सन्मान चिन्ह वगैरे असेल तर दिलं जाईल. त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील, सूर्याचीवाडी एक आदत एक बैल मैदान 4 मेला आहे आणि या मैदानाची सुद्धा ऑनलाईन नोंद चालू आहे. आज 1 तारीख आहे, 2 आणि 3 या 3 दिवसामध्ये मोठ्या संख्येनं सूर्याचीवाडी आदत बैल मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करा. मी जरा फाटीक देतो. बरं, आता पल्ला किती आपला असणार आहे? पल्ला आपला 800 फूट आहे. बर, चाक पलटी झालं तर नियमानुसार हे नियम आपल्या संघटनेचे आहेत. नियमानुसार ते फाल दिलं जाईल. गेल्या 4 वर्षात गावातली बैल आमचे 2 शेतकरी मालक आहेत, त्यांची पळत होती बाहेर अड्ड्यावरनी आणि मग तो आमचं पूर्वीचं पारंपरिक ते कमी झालं आणि गावातली बैल पळतायत बाहेर, म्हणून आम्ही हा अड्डा 4 वर्षापूर्वी चालू केला. 4 वर्षात आम्हाला कडची फाटी आली किंवा आम्हाला गुलाल मिळाला नाही, आम्ही कधीही काही केलं नाही. देवाच्या नावानं आम्ही नंदी पळवतोय. गावातली आहे म्हणून पार्सलिटी केली जाणार नाही. कुठल्या पाहुण्याची बैल जर आली तरी ती गावच्या कार्यकर्त्याच्या नावावर पळवली जाणार नाही. गावातल्या 2 गाड्या 3 गाड्या ज्या आहेत त्यांचीच त्या ग्रुपमध्ये पळवली जातील आणि येईल त्या फाटीत ती पळवली जातील नियमानुसार. नक्कीच. बरं, मैदानामध्ये समजा गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळी दिली जाणार का? दिली जाणार. त्यात काय काटछाट
काही नाही. 1 रुपया काटछाट न करता सगळे बक्षीस नाही नाही काटछाट वगैरे काय नाही. नक्कीच जे जाहीर केले ते बक्षीस गाड्या कमी येऊ जास्त येऊ हे बक्षीस दिलंच जाणार. याच्यात कुठलाही संशय बैलगाडा मालकाने बाळगायचे कारण नाही. नक्कीच मित्रांनो, आपल्याला फाटी माहिती आहे. बनपुरीचं जे मैदान होतं म्हणजे बनपुरी सूर्याचीवाडी मधोमध फाटे आणि फाटीचं 800 फूट पल्ला असणार आहे आदतच्या हिशोबावरती. कारण आता आपण बघतोय आदतला उन्हाळे दिवस आहेत, आदतला 800 फूट पल्ला आहे. अंतर आता चांगला रानसप्पा आहे, कसली अडचण नाही, आजूबाजूला काय थांबाय अडचण नाही, बांधाय भरपूर जागा आहे. माझीच बैलगाडी मालकांना विनंती राहील, ऑनलाईन नोंद चालू आहे सूर्याचीवाडी एक आदत एक बैल मैदान या मैदानाची. राहिलेल्या बैलगाडी मालकांना विनंती आहे लवकरात लवकर नोंद करून यात्रा कमिटीला ग्रामस्थांना सहकार्य करा. संघटने नियमानुसार मैदान आहे, कुठलीही काटछाट नाही. बक्षिसामध्ये जी रीतसर दिलं जाणार, गाडी कमी आली जास्त आली. क्वार्टर फायनल सुद्धा यात्रा कमिटीने फुलना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी दिलं जाणार सांगितलेलं आहे. फायनलच्या गाडी मालकांना काय म्हणजे ढाले असतील का सन्मान चिन्ह? झाले ढाले असणार आहेत नक्कीच. बघा मित्रांनो, यात्रा म्हणली की पहिली परंपरा जुन्या परंपरापासून की गुलाल आणि ढाल. आता ढाली या ठिकाणी माना ढाली या ठिकाणी प्रत्येक मैदानात असतात. तसंच यात्रेचं मैदान आहे सूर्याचीवाडीचं 4 मेला आदत बैल मैदान. या हे मैदानामध्ये फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना आले आहेत आणि क्वार्टर फायनल त्यांनी सांगितले कमिटीच्या वतीने काहीतरी सन्मान चिन्ह वगैरे म्हणजे काय प्रयत्न चालू आहेत. आता चर्चा करून त्यांचं सांगतील आपल्याला मैदान दिवशी. मैदान रितसर पारदर्शक आहे, पल्ला 800 फूट आहे, कसली अडचण नाही. फक्त माझी बैलगाडी मालकांना विनंती, कुठल्या आपण बळी न पडता मोठ्या संख्येनं या आदत बैल मैदान सूर्याचीवाडी या मैदानात उपस्थित राहून मैदानात शोभ वाढवा. नमस्ते. काय सांगाल जातचं आता बैलगाडी मालकांना? हे आपल्या सूर्याचीवाडीचे ग्रामदैवत नरसिंह हे देवाच्या देवाच्या ह्याच्यासाठी आपण ह्या बैलगाड्या भरवलेत. बर. तर ह्याच्यात कोणाचा वशिला किंवा कोणाची पाहुण्याची गाडी किंवा आमच्या वैयक्तिक गावातली गाडी ही वशिल्याला धरून वगैरे बाळगून पळवली जाणार नाही. आणि गाड्या कमी असेल किंवा जास्त आल्या असतील कमी येतील ह्याच्यात 1 रुपया काटछाट न करता सर्व बक्षीस जसं ठरलेलं आहे ते बक्षीस त्यांना दिलं जाईल. नक्कीच नक्की. आणि ह्याच्यात काहीही कोणाचा वशिलाही चालणार नाही. बघा बैलगाडी मालकांना माझा पुन्हा एकदा विनंती, आदत बैल मैदान सूर्याचीवाडी 4 मेला संपन्न होते. लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. मैदान रितसर पारदर्शक होणार यात्रेचं मैदान आहे. कुठलीही मनात शंका न बळगता आपण बळी न पडता मोठ्या संख्येनं ऑनलाईन नोंद करून उपस्थित राहून या मैदानात शोभा एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं. नरशिवाच्या नावाने